यदुनामसुमपात् प्रतपा वज्रं जगामनन्दस्य वसुदेव प्रचोदितः। एवढा तो महात्माची निंदा करत असताना भगवंतानं सांगितलं, विटंबिला भट दिला पाठीवरील पाठ आणि समोर ते पंचांगणासाठी दिलेलं पाठ होतं ते पाठ उचललं, बसण्यासाठी दिलेलं पाठ होतं ते उचललं, पाठीमागचा जो पाठ होता ते पाठ वर आलं, समोरचा पाठ जर उडाला तर त्याच्या डोक्यामध्ये पाठ बसला, खालचा पाठ वर उचलला। महाराज ब्राह्मण घाबरू लागला, घरामध्ये कुठं चिठ्ठी तर नाही का म्हणे, आपोआप पाठी उचलतात, आपोआप मार बसत, दणकन पाठ बसला पाठीवर बसल्या बरोबर घाबरला, रडायला लागला आणि रडत असताना चिरकत असताना भगवंतानं सांगितलं, जास्ती ओरडू लागले, चिरकू लागले, त्याचं तोंड बंद करा म्हणून। आता तोंड बंद कोणी केलं? स्वयंपाक घरामध्ये ती असतात बघा, कोणी बेळणं म्हणते, कोणी लाटणं म्हणते, चपात्या लाटायचं, ते चपात्या लाटायचं लाटणं आलं, ते ओरडत असताना त्या ब्राह्मणाच्या तोंडात जाऊन बसला, वा 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 करायला, बोलता येणं, सांगता येणं, काहीच करता येणं। जी वस्तू निघाली ती वस्तू मारत होती, पाट्यानं मारलं, बोरोट्यानं मारलं, उकळानं मारलं, सगळ्याने मारण्याला लागलं। ब्राह्मण घाबरला, घरातून बाहेर येत असताना महाराजांची ते मुसळ असते ना, पुढच्या काळामध्ये मुसळ असायची, कुटण्यासाठी मुसळ। आता ते मुसळ म्हणजे काय साधन होतं, 5 फुटाचं मुसळ होतं, ते मुसळ असं गरगर 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 फिरत आलं। महाराज आमची काय तर दक्षिणा घेऊन जाऊ, आमच्याकडून काय तर स्वागत घ्या। महाराज त्या मुसळांना असं दणकलं ना पाठीमध्ये, महाराज ब्राह्मणाची अवस्था झाली, बळायला लागला, पुढे बाजा अडवायला, पुढे बाजा अडवायला, बाजा म्हणायला लागले, सगळ्याचा तुम्ही सन्मान स्वीकारा, आमचाही सन्मान तुम्ही स्वीकारा। बाजा अडवायला बरोबर त्यांना घाबरला, तो महावट विचार करतो की आता आपण इथून पळून जाण्यामध्ये आपल्याला बरं आहे, इथं थांबलं तर आपण मरणार। मग ते बाजा अडवायला बरोबर त्यांनी बाजावून पलीकड टांग टाकत होता, पलीकड उडी मारत असताना तेवढ्यामध्ये बाजाचं हे कसं असते, पोकळ 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 असते महाराजांना, त्याची धोतर होते की नाही, पंचांग फाटले, जानवे दुखले पंचांग फाटले, धोतर गळाले भगवंताची, अशी अवस्था त्याची झाली। महाराज तिथून त्यानं गेला, मथुरेमध्ये जाऊन त्यांनी वेशीमध्ये उभं राहून त्यांना भोंगला लागला। भोंगलत असताना ही माहिती समजली, कंसाने विचारलं, काय झालं, मारलात का म्हणे तुम्ही? म्हणले, काय मारायचं राजा, अरे ते लेकरूच विचित्र आहे म्हणे, अरे जड वस्तू जी कुणीकडून येते आणि कसं मारते हे काही सांगता येत नाही, म्हणून राजा त्याला मारण्यासारखा दुसरा आता जगात कोणी दिसत नाही म्हणे मला। पाहता पाहता पुतना गेली, महाबळ भट्ट त्याची फजिती झाली। कंसाने विचार केला, काय करावं काय नाही।
कृष्णवर दिवसांदिवशी वाटतोय. काय करावं काय करावं काय करावं असं विचार करत असताना थोडासा इथला चरित्राचा भाग थोडासा आपण थांबूया. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये वाढत असताना भगवंतांनी काय काय कार्य केलं, काय चरित्र कोणते कोणते भगवंतांनी केलेले आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. गोकुळामध्ये भगवंतांना चरित्र केले, त्याचं उच्चारण करावं हा दंडक आहे. भगवंतांनी काय केलं, भगवान परमात्मा ज्यावेळेस पाण्यातून खाली आले, खाली आल्यानंतर भगवंतांना काय केलं, रांगत असताना काय केलं, तळगत हात रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, भाऊनी धरती गवळणी, भाऊनी धरती गवळणी, भांगत चरणी प्रीती कारणी, भांगत चरणी प्रीती कारणी, विश्वाचे बांधिती चरणी दिंदी गाराने यशवते साजने. भगवान परमात्मा रांगत असताना काय केले, रांगता काय काय केलं रांगत असताना. आता कसं रांगायचं तुम्हाला पद्धत माहिती, तुम्ही आम्ही सगळे रांगतच आहे. लहान वयामध्ये कसं रांगतो, तळगतळ हात तळहात टेकीत, तळगतळ हात तळहात टेकीत, Come on,
यशोदेचा कृष्ण मागील ते थापटोनी जे पाहिजे ते खायला दिलो. कृष्णाचं काय रडणं थांबलं नाही. कृष्णा काय पाहिजे सांग, पण थांबलं. यशोदा म्हणती पहाटेपासून आतापर्यंत याला एवढं मिळवतो, त्याला जाऊन बोलायला असं आहे तरी म्हणजे तुझ्याकडे आतापासून समजून घालते तरी लेकरू ऐकत नाही, आणि तुला पाहिल्याबरोबर त्याचं रडणं थांबले. यशोदा म्हणती राधे 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 हे श्याम सुंदर राधे राधे हे श्याम घरी गेल्याबरोबर काय केली, कृष्णाला म्हणाली कृष्णा अरे काय दिसायला सुंदर आहे म्हणे, काय गोजुरवाण आहे, काय तुझं स्वरूप आहे. परंतु ती राधा अपेक्षा करते, पण काय करावं, तू झाला लहान मी झाली मोठी. भगवंताने राधेच्या अंतःकरणाची इच्छा ओळखली. भगवान परमात्मा 22 वर्ष राधेला आनंद वाटला. महाराजा दिवसभर कृष्ण आणि राधा एकांतामध्ये खूप त्या ठिकाणी ते आनंद भोगले. 5:30-6ची वेळ झाली. राधेचा मालक शेतातून घरी आला आणि त्याने हात मारली अशी दारांना, राधे राधे दार काढ. नवऱ्याची हाक ऐकल्याबरोबर राधा कावरी बनून झाली आणि कृष्णाला विनंती करते, कृष्णा काही कर, फक्त आता माझे मालक आले आणि तू पूर्वी सारखा तू लहान हो. कृष्ण म्हणायला लागला कसं, राधे लहानाचं मोठं होतो पण मोठ्याचं लहान होत नाही. तुझं प्रेम पाहून एवढा मोठा झालो, आता लहान कसं होईल. राधा बार त्या ठिकाणी तळमळीने विनंती करते, कुलपतनं जनगृहे राधा म्हणते कृष्णा तुझं लहान झालं नाहीस तर माझा संसार पूर्णपणे बिघडला. माझ्या मालकाला समजलं ना तर माझा घरात ठेवणार नाही, मला हाकलून देईल. प्रभुजी लाज रखो मेरी, प्रभुजी लाज रखो कान्हा कान्हा तळमळीला अंतःकरणातून ती भगवंताला विनंती करते, लहान हो लहान हो लहान हो. भगवान परमात्मा आणखी राधेच्या मनात जी भावना आहे ती आणखी जाणून घेतात. तिचं प्रेम खरं आहे का खोटं आहे, खरं आहे का खोटं आहे. त्यावेळेस दुसऱ्या वेळेस हा खाली राधे दारकाळ, राधे दारकाळ.
राधे चालतं असं लटकट कापायला आणि शरीर चलचल कापून तेना म्हणते कृष्णा काही होत नाही जे जे घडलं ते घडो काही असो परंतु आता तुला लहान होता येत नसं होत नकोस बस दार काढला घेऊन दार काढल्याबरोबर घेई परत कृष्ण आमचे लहान राधेला एवढा आनंद वाटला महाराज मग ती म्हणते आपल्या मालकाला ते विचारतो काका म्हणे किती वेळ झाला दार काढत नाहीस कशी बोलत होतीस अहो मोठ्याचं लेकरू आपल्या घरी आले तुम्ही बाहेरून येऊन फिरून येतात त्याला कळती बाधा होणे म्हणून मी दार नको काढले कोण आहे अहो म्हणे बघा ना नंदाचा मुलगा आहे कृष्ण मला त्या कृष्णाला पाहिल्याबरोबर इतका आनंद वाटला त्या मालकाला तिला म्हणता काय लग्न होऊन बरेच दिवस झाले तुला नाही दिवसभर तुला काय घरी करत नाही ह्या कृष्णाला रोज घरी घेऊन जायचं मालकाची परवानगी भेटली आनंद वाटला राधेला सकाळी सकाळी महाराज ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे यमुनेचे पाणी आणायचं सडा सामर्जन करायची बांगडी वाली बांगडी घ्या बांगडी गवळणी बाहेर आल्या गवळणी म्हणतात रोज बांगडीवाली वेगळीच येते आज बांगडीवाली वेगळी दिसाली एवढं सुंदर भगवंतांना रूप धारण केलं होतं गवळणी बाहेर आल्या आणि त्या बांगडीवाल्याला म्हणतात अहो आम्हाला बांगड्या भरायच्या आहेत सांगा कोणते कोणते बांगड्या भरायचे सांगा तुम्हाला कलर कोणता लागतो कोणता कोणता कलर लागतो सांगा अरे ज्याला जे कलर पाहिजे ते बांगड्या भरत होत्या अरे भगवान परमात्माचा हात ज्या गवळणीला लागला त्या गवळणीला भाव समाधी लागतो समाधी ते जाग्यावरच बसायच्या त्या गवळणी तिथून पुढे जायचं पुढच्या आणखी गलीमध्ये गेले की कृष्णानं आणखी तिथं म्हणायचं बांगडी हा बांगडी सुंदर आवाज म्हणायचा त्या दुसऱ्या गलीत गेल्यावर ते गवळण म्हणते दुसरी बांगडीवालीचा आवाज वेगळाच नेहमीची बांगडीवाली येत होती तिचा आवाज कसा होता बांगड्या बांगड्या हिचा आवाज बांगडी घ्या आवाजामध्ये एवढं मधुर मारत बांगडी भरत 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 परमात्मा राधेच्या दारासमोर आला की आमचं काय झालं होऊन गेलं आमचं काय आम्हाला जे शोभते तशी बांगड्या घाल बांगड्या भरता 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 देवाला विचारलं काका तेव्हा म्हणले तुझ्या घरात एकटी आहे का म्हणजे अगं एकटी नाही म्हणजे मला सून आहे मला पोरग आहे सगळंच आहे मला मग सून कुठे आहे सांग सून आहे म्हणजे घरामध्ये माहिती की का नाही घरात आहे घरात कुठं आहे सांग अगं काय सांगा आमच्या गावातलं थोडंसं वातावरण तर बिघडल्यामुळं लोक बोलून ते बोलायला लागले कशाला म्हणलं आपली वस्तू आपण जपून ठेवावी म्हणून तिला कुलूप लावून ठेवला म्हणजे आतमध्ये बांगड्या वगैरे भरला ते म्हणजे आता मी जातो म्हणे आता 6 वाजत ते राधेची सासू म्हणते अगं कशाला जाते म्हणले दिवस मावळा गेले अंधार आहे तुझी वस्ती पलीकडे आहे 4-5 किलोमीटर तुला जावं लागले चालत चालत अगं घरी राहण्यापेक्षा माझ्याच घरी थांबली म्हणे ती त्यानं मला त्याच्यासाठी चालावं म्हणला ते कसं महाराज ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने राधेच्या भेटीचा आवाज ऐकले की राधेचे काने टवकारले राधाना समोर बघितली तर भगवान परमात्मा राधेसाठी एक कासारी झाला होता बांगडीवाला राधा म्हणती देवा मला भेटण्यासाठी तो बांगडीवाला झालास त्यावेळेस ती म्हणते की राधे अगं माझ्या भक्तासाठी हो राधा तेरे बिना मेरा सामने आना हो राधा तेरे बिना मेरा सामने आना
याला खरं प्रेम म्हणतात महाराज. अशा सात्विक प्रेमात इंद्र या का करायचे? गोकुळातल्या सगळ्या लोकांनी नंदासह त्या इंद्राच्या नावावर यज्ञ करायचे आणि ते यज्ञ केल्यानंतर इंद्रदेव संतुष्ट झाले की पाऊस पडत होता. असा जो इंद्र याग होता. इंद्र या करत असताना मग एके दिवशी नंदाने बैठक घेतली आणि इंद्र या करण्यासाठी ठरवलं त्यांनी. आणि भगवान परमात्माला हे समजलं की इंद्र याग करायचंच नाही म्हणे. या वर्षी इंद्र याग न करता या वर्षी आपण गोवर्धनाची पूजा करायची. गोवर्धनाची. अरे ज्या गोवर्धन पर्वतामुळं आपण जपतोय आणि त्या गोवर्धनाची पूजा करायची, इंद्र याग करायचा नाही. महाराजा मग ही गोष्ट नंद राजापर्यंत गेली. नंदा म्हणतात तसं नसतंय. जे रूढी परंपरा जे चालत आलेली आहे त्या नियमानं चालावंच लागेल. त्याच्यामध्ये काहीच बदल करायचं नाही. भगवान म्हणतात की का बदल करायचं नाही? अहो त्या इंद्राला इंद्र या करून त्याचं फलच काही मिळत नाही तर ते कशासाठी करायचा? महाराज एवढं भगवंतानं सांगितल्याबरोबर नंदालाही खरं वाटलं, जाऊ द्या म्हणे आपण इंद्र याग न करता आपण गोवर्धनाची पूजा करायची. गोवर्धनाची पूजा करायची ही बातमी कळाली इंद्रदेवाला. इंद्राला राग आला. इंद्र म्हणतो प्रतिवर्षी त्यामध्ये आहुती देऊन माझे आवरण टाकतात पण ह्या वर्षी मला माझ्या नावाचे यज्ञ केले नाही म्हणून इंद्राला राग आला. इंद्रानं वरुणाला आज्ञा केली. वरुण देवाला. महाराजा वरुण देव मजा ना तो बघा. वरुण देवाला बोलवलं. वरुण देवाने सांगितलं काय सांगा महाराज. महाराज ते मेघ गरजू लागलं. विजाचा कडकडाट व्हायला लागला. पाऊस पडायला लागला. झुम 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 झुम. आला पाऊस. मोर वाळू लागली. पूर्ण 7 दिवस पाऊस पडला. 7 दिवस मुसळधार पाऊस. हत्तीच्या सोंडासारखे धारा येत होते. अशी प्रजन्य वृष्टी केली. गोकुळामधले सगळे घर वाहून गेले. भगवंताने सांगितलं घाबरू नका. घरचे जे गायी होते, माणसं होती, लेकरं होते, सगळ्याला भगवंताने सोबत घेतलं. जिथे गोवर्धन होता, गोवर्धन पर्वत, त्या गोवर्धन पर्वताजवळ गेले आणि त्या गोवर्धन पर्वताच्या जवळ जाऊन सगळे गोकुळवासी लोकांनी त्या गोवर्धनाजवळ आल्याने गोवर्धनाजवळ येऊन त्या गोवर्धनाची पूजा करतात आणि पूजा करून जे काही सोबत आणलेलं जे नैवेद्य होतं, सोबत आणलेला जो प्रसाद होता, ते प्रसाद ज्यावेळेस त्या गोवर्धनाच्या पुढे घेऊन उभा अशी हात लावीला अनंते भगवंताने हात भगवान की बाके बिहारी लाल की गावातले लोक गुरं गाई सहकार्य करा. सगळ्या गोपालनाशी काट्या लावल्या. मोठे मोठे काटे असं लावले. त्या पर्वताला आधार दिलं पण किती दिवस? 7. कृष्णा तो माणूस फसवागिरी माणूस आहेस, मला लेट देस. अरे 7 दिवस झाले आम्ही 2-2 हाताना काट्या धरतोय. आमच्यामुळे परत उभा राहिलाय. तू फक्त एक असाच करंगळी धरतोस म्हणे. अरे कुठं करंगळीवर पर्वत थांबतो का? कृष्ण म्हणला बरं ठीक आहे बाबा, मी काय करतो. गोपाळाची हातातली काट्या निष्ठून गेल्या.
दगड पडायला लागले गोपाळाच्या अंगावर. मग गोपाळ म्हणाले, कृष्णा 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 वाचव. दुसऱ्या बारला असं म्हणायचं नाही म्हणे, अरे कृष्णानं जे करंगडी दिली होती ना, त्या करंगडीमध्ये किती ताकद असेल त्या बघा. म्हणून म्हणतात ना, गिरी गोवर्धन येणे उचलली. कोणाला समजत नाही, कळलेची नाही झाली किती दिस. विसरू कामाचा तुका नाही. महाराज भागवत कथेसाठी म्हणून आम्ही काम धंदा सुद्धा आम्ही विसरायला लागलो. जे काम आहे ते लवकरच आटोपून घेऊन आम्ही 2च्या अगोदर ते 10 धरायला. मग एवढं त्या भागवतातली गोडी, कथेची गोडी तुम्हाला एवढी लागलेली आहे. म्हणून महाराजा 4 दिवस तेव्हा कळालं कोणाला, इंद्राला, हे कोण आहे, गोकुळामध्ये जन्माला आलेला कोण असेल तो जगताचा पालन करता. या गोवर्धन पर्वतामुळे आपण 7 दिवस जिवंत आहेत. आपण गोवर्धन पर्वताच्या समोर आपण क्रीडा करायचं, म्हणे क्रीडा करायचं, आनंद लुटायचा, आनंद लुटायचा. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळ गवळणी त्या गोवर्धनाच्या समोर महाराजा क्रीडा करायला. आणि फक्त गोवर्धन पर्वताला म्हणून 56 प्रकारचे भोग अर्पण केले आहेत. 56 प्रकारचे. आपण ती गोवर्धनाची पूजा करण्यासाठी 56 भोगाची आपण 56 अशा गोवर्धन पर्वताच्या समोर सगळ्यांनी ज्यांना आनंद घ्यायचा त्यांनी उठा. हरी गिरधारी गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गिरधारी गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गिरधारी तेरे सर पे मुकुट विराजे, गोवर्धन गिरधारी, गिरधारी, गिरधारी तेरे सर पे मुकुट विराजे, गोवर्धन गिरधारी, गिरधारी तेरे सर पे मुकुट विराजे, गोवर्धन गिरधारी, गिरधारी तेरे सर पे मुकुट विराजे, गोवर्धन गिरधारी, गिरधारी सर पे मुकुट विराजे. सबसे बड़ी सबसे
कृष्णाला तुम्हाला पाठवलंच पाहिजे. जर कृष्णाला जर नाही पाठवलं, रथ पाहिल्यानंतर एक गौरव यशोदेला विचारते, यशोदे तुझ्या दारासमोर जो उभा आहे तो रथ कोणाचा आहे? मथुरेतला रथ दिसतो, आकुर्डीचा रथ दिसतो, आणि रथ कशासाठी आलाय आणि रथ कशासाठी आला हा प्रश्न विचारल्यानंतर सांगण्यास यशोदेना कोठी सावळा कारत स्वीकारीला सामी मजला अकुर उभा असे साजनी या नंदाचे आंगणी या नंदाचे आंगणी या भगवान परमात्मा मथुरेला जातोय हे गौरवणीला समजल्यानंतर तुझा कोणी धाडले का घात करू आलासे वधिसी सकळा आकुरा नाम तुझे तैसे करणी. ते गौरव म्हणते अकोरा तुझं जसं नाव आहे तसं तू क्रूर अंधकरण
गवळणी रथाच्या पुढे उभ्या राहिल्या. कोणी रथाला पकडतंय, कोणी घोड्याला पकडतात, कोणी ते लगाम पकडतो, कोणी ते टांगा पकडतात, कोणी असं भोवताली येऊन थांबतात. कृष्णाला म्हणतात, कृष्णा मी तुला जाऊ देणार नाही, मी तुला जाऊ देणार नाही. कृष्णाच्या विरहानं ते गवळणी रडत असताना नाथ महाराजांनी वर्णन केले. नयनीच्या उदकाळे भेजली धरणी, रथी चढले वनमाळी, कोणत्या सांभाळी. गवळणी शोक करत असताना, रडत असताना महाराजा ते पूर्ण जमीन ओली झाली. एवढं कृष्णावर प्रेम होतं. भगवान परमात्मा त्या गवळणीचं समजून घालतात. म्हणतात, गवळणी अगं आतापर्यंत तुझा माझा संबंध होता, माझा अवतार कार्य गोकुळातलं संपलं. येतवरी होता संग अंग मुरला, मी तुमच्या संगतीत राहून मी आनंदाने माझं काल घालवलं, पण मला आणखी पुढे अनेक माझे कार्य करायचे. ते गवळणवरती कृष्णाला कृष्णा येतवरी होता संग आनंद मुरला, तुका म्हणे पाहिले मागे एवढा वेळी अंतरला. देवा मला वाटत नव्हतं तुम्हाला सोडून जास्त असं वाटत नव्हतं. अरे स्वप्नात जसं आहे तसं मला वाटतं. त्या गवळणीचा विरह भगवंतांनी पाहिला.
आक्रोजी सुद्धा होतो. देव बोले आक्रोराशी वेगे हरकी रथासी या गोपीच्या शोकाशी पाहणे मज एका जनार्दनी रथ गेला नाही. गोकुळातून भगवंताचा रथ गेला. गोकुळाच्या बाहेर पडलं. नदीच्या काठावर उभं राहिल्यानंतर उद्धव देव नदीमध्ये उतरले.